can ask the flowers. I sit for hours, telling all the bluebirds, the bill and coo birds. शेतकरी बंधू नमस्कार. आज आपण माहिती पाहणार आहोत केळीतील रेड रस्ट म्हणजेच केळीतील लाल्या या रोगाविषयी. तर आपण बघू शकता की इतर आपल्याला एक सुंदर असा घर दिसत आहे. पण काय होतं जर आपण बारीक जर पाहिलं तर याच्यावर आपण बघू शकतो की असं रस्ट किंवा जसा गंज येतो तसा गंज या केळीवर आलेला आहे. तर हे काय होतं तर सुरुवातच्या अवस्थेत जेव्हा केळीची जनन होते त्या अवस्थेत जे थ्रिप्स आहेत सुरुवातच्या अवस्थेत येणारे थ्रिप हे त्याला चाटतात कोवळ्या अवस्थेत, आणि नंतर जेव्हा केळ मॅच्युअर होतं किंवा साईजवर येतं किंवा केळी कटनवर येते तेव्हा आपल्याला दिसते. पण सुरुवातच्या अवस्थेत आपल्याला यासाठी फवारण्या घेणं आवश्यक आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच आपण जे थ्रिपचे फवारण्या आहेत त्याच्यामध्ये जम्प असेल, रिजंट असेल किंवा पोलीस 40-40 असेल अशा फवारण्या आपण त्यासाठी घेऊ शकतो. किंवा यासाठी आणखी एक मेरिऑन 10 मिली प्रति 15 लिटर साठी आपण घेऊ शकतो. जर आपण याचं बारीक जर ऑब्झर्वेशन केलं तर आपण बघू शकतो की आपल्याला कशा प्रकारे हा जो रेड रस्ट आहे किंवा लाल्या आहे केळीतील हा दिसतो. इथं आपण बघू शकता जर बारीक पाहिला आपण तर तो अशा प्रकारे दिसतो. सहज आपल्या डोळ्याने तो आधी ओळखू येत नाही. त्यासाठी सुरुवातीच्या पासूनच आपण त्याच्यामध्ये योग्य ज्या फवारण्या आहेत थ्रिपसाठीच्या ते घेतल्या पाहिजे. आपला प्लॉट जो आहे तो सर्वत्र स्वच्छ ठेवायला हवा. जे सुकलेली पाने आहेत ते लवकर काढून घ्यायला पाहिजे. तसेच जिथं आपण पानं लावतो एक फटियाळ तिथं आपण फवारणी क्लोरोपायरिफॉस ची घेतली पाहिजे किंवा लॅम्बडा सायलोथ्रिनची फवारणी मच्छरासाठी घेतली पाहिजे. धन्यवाद. You can ask the flowers. I sit for hours, telling all the bluebirds, the bill and coo birds. शेतकरी बंधू नमस्कार. आज आपण माहिती पाहणार आहोत केळीतील रेड रस्ट म्हणजेच केळीतील लाल्या या रोगाविषयी. तर आपण बघू शकता की इतर आपल्याला एक सुंदर असा घर दिसत आहे. पण काय होतं जर आपण बारीक जर पाहिलं तर याच्यावर आपण बघू शकतो की असं रस्ट किंवा जसा गंज येतो तसा गंज या केळीवर आलेला आहे. तर हे काय होतं तर सुरुवातच्या अवस्थेत जेव्हा केळीची जनन होते त्या अवस्थेत जे थ्रिप्स आहेत सुरुवातच्या अवस्थेत येणारे थ्रिप हे त्याला चाटतात कोवळ्या अवस्थेत, आणि नंतर जेव्हा केळ मॅच्युअर होतं किंवा साईजवर येतं किंवा केळी कटनवर येते तेव्हा आपल्याला दिसते. पण सुरुवातच्या अवस्थेत आपल्याला यासाठी फवारण्या घेणं आवश्यक आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच आपण जे थ्रिपचे फवारण्या आहेत त्याच्यामध्ये जम्प असेल, रिजंट असेल किंवा पोलीस 40-40 असेल अशा फवारण्या आपण त्यासाठी घेऊ शकतो. किंवा यासाठी आणखी एक मेरिऑन 10 मिली प्रति 15 लिटर साठी आपण घेऊ शकतो. जर आपण याचं बारीक जर ऑब्झर्वेशन केलं तर आपण बघू शकतो की आपल्याला